of the its base, its radius of its base किती आहे? इफ द बेस किती आहे बोला? 5 सेंटीमीटर अँड हाईट काय आहे बघा? हाईट इज 40 आहे. आय थिंक किती आहे? 40 सेंटीमीटर. किती आहे? 40 सेंटीमीटर. देन फाइंड, काय शोधायचं सांगितलं त्यांनी? देन फाइंड टोटल सरफेस एरिया. काय किंवा दिलेले फाइंड द टोटल सरफेस एरिया, एवढंच जरी लिहिलं तरी चालतं. ओके. आता या ठिकाणी सर्वजण आहे लेक्चरला. अजून आपण 1 तास आपला झाला नाही. आज थोडस आपण उशिरा चालू झाल्यामुळे लेक्चर थोडं पुढे जाणार आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये पुन्हा बेसिक ज्या थिंग्स सांगितल्या मी तुम्हाला, बघा जरी आपण ऑनलाईन शिकतोय तरी किंवा तुमचा माझा सहसंबंध कुठं नसेलही, मी तुम्हाला बघितलेले नसेल, तुम्ही मला बघितलं नसेल, असे काही जर जॉईन झाले असेल तर त्यांनी दिलेले जे काही स्ट्रक्चर वगैरे आहे ते व्यवस्थितरित्या पाठ करा, त्याचं रिव्हिजन करा आणि त्या ठिकाणी आपल्या 10वीला त्या ठिकाणी फायदा होईल हे बघा. मग आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी आपण घेऊया काय घ्यावं लागेल? द रेडियस ऑफ सिलेंडर. काय? रेडियस ऑफ सिलेंडर. मग आता रेडियस ऑफ सिलेंडर घेतो मी इथं. रेडियस ऑफ सिलेंडर. आता रेडियस ऑफ सिलेंडर काय आहे बघा बरं. किती दिलेली आहे? रेडियस ऑफ सिलेंडर 5 सेंटीमीटर आहे. आणि या ठिकाणी हाईट ऑफ सिलेंडर घेऊ. मग या ठिकाणी हाईट ऑफ सिलेंडर काय आहे? हाईट ऑफ सिलेंडर ती आहे आपल्याकडे 40 सेंटीमीटर. काय आहे? 40 सेंटीमीटर. तर मग आपल्याला काय शोधायचं आहे की आपल्याला जो काही पुढचा जो पॉइंट आहे तो शोधायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी टोटल सरफेस एरिया शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? टोटल सरफेस एरिया. देयर इज अ टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. बघा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. काय आहे? 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. काय आहे? आर प्लस एच. किती सोपं आहे बघा. काहीच अवघड नाही. सोपं आहे. एकदम सोपं. काहीच अवघड नाही. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी पुढे जाऊया आपण. व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. जी काही 2 ची व्हॅल्यू आहे ती ऍज वेल ऍज घ्या. त्यानंतर इंटू पाय ची व्हॅल्यू घेतली मी समजा 3.14 घ्या किंवा तुम्ही 22/7 घेतली तरी चालते. रेडियस किती आहे आपल्याकडं? 5 सेंटीमीटर. त्यानंतर आर प्लस एच. सोपा प्रश्न आहे. आर प्लस एच. आर किती आहे? 5 प्लस एच किती आहे? 40. किती आहे? 40. त्यानंतर बघा आता याचं गुणाकार करा. 5 2 जा 10. 10 इंटू 3.14. आता हा इंटू आहे. इथं काय येईल? इंटू येईल. इंटू 5 प्लस 40 45 येतील मित्रांनो. आता ज्यावेळेस या ठिकाणी 3.14 आणि 10 चा गुणाकार करशाल किती होईल तो? 30 किती होईल? 30 बोला पटकन. 3 10 30 म्हणजे त्या ठिकाणी 31.4 होईल. किती होईल? 31. कारण की हा 0 असल्यामुळे एक दशांश पलीकडे जायचा. 31.4 इंटू 45. या दोघांचा गुणाकार करून बघा. या दोघांचा गुणाकार किती येतो? तो येतो 14. किती येतो? 1413. बघा तुम्ही करून बघा. बरोबर आहे की मास्तर बरोबर शिकवून राहिला का नाही हे पण बघा. सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला काय? द टोटल काय दिलेलं होतं आपल्याला? द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 1413 सेंटीमीटरचा स्क्वेअर. असा आपला आन्सर आलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. आणि या ठिकाणी जे काही असेल हा दुसरा इक्वेशनही आपला संपलेला आहे. सगळ्यांना कळालं? बोला पटपट. कमेंट फास्ट. कुणाला कळालं पटपट कमेंट करा.